जरा वेगळी वाटते म्हणून. कुणाकडले हो तुमचे कशात मोडती काय कशात जरा इकडे एक साहेब चमकी टाकलेली मालकाने बघून घ्या. कधी बेले बुधवार बुधवार मराठी नाही हिंदी आता है ठीक है. कब कितने बैत का है ये दूसरा है दूसरा बैत का. मिल्किंग कैपेसिटी क्या रहता है इसका मिल्क कैपेसिटी जीरो मेंशन मिल्किंग कैपेसिटी दूध अभी 14 चालू है 14-7 लीटर दूध आहे. ब्रीड कौन सा आता है इसका जाफराबादी मध्ये येते मित्रांनो. एकदम मोठ्या मापाचे राजकोटची म्हैस असं यांचं म्हणणं आहे. एकदम मोठ्या मापात आहे. बिका है अभी सेलिंग के लिए है. तो कितना है प्राइस इसका 4.5 लाख 4.5 लाख मालकाने किंमत सांगितलेली. 14 लिटर दूध आहे. बघून घ्या म्हशीच्या सडाच्या शिरा वगैरे बघून घ्या दुधाच्या. नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोय सांगोल्याच्या म्हैस बाजारात. बघू शकता बाजार कशा पद्धतीने भरलाय. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पंढरपुरी म्हशी असतील, दुगल म्हशी असतील, मुरा म्हशी अशा संपूर्ण म्हशींची माहिती जाणून घेणार आहे. शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे संपूर्ण माहिती आपल्याला घर बसल्या पाहायला मिळेल. शेतकरी मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण सूचना आहे. सांगोला बाजारातील पशु खरेदी करत असताना अनुभवी माणूस सोबत घेऊन खरेदी करा जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. बाजारामध्ये कोणत्याही पशूंची माहिती आता शेतकरी असतील व्यापारी असतील ती चॅनलला बरोबरच सांगतील असं काही नाही. त्यामुळं आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या आणि पशु खरेदी करत चला. सांगोल्याचा बाजार आजची तारीख आहे 23 ऑगस्ट 2026 आणि बाजारचा वार आहे रविवार. जास्तीचा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघू शकता बाजार कसा भरला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी हा बाजार भरला जातोय. महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे की बाजारात येत असताना संपूर्ण माहिती घेऊन बाजारातील पशूंची माहिती घेऊनच बाजारातील पशु खरेदी करा जेणेकरून फसवणूक होणार नाही. आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. तुमची का म्हैस तर बघू शकता पंढरपुरी व्यापारी म्हैस आहे मित्रांनो. गाव कुठलं हो सांगोल्याच आहे ही पंढरपूर आहे काय म्हैस पंढरपूर आहे. बरं आणि खाली झाले काय काय आहे खाली रेड आहे ही तिचंच आहे काय तिथं जाईल. बघू शकता ही रेड आहे मित्रांनो आणि ही म्हैस खाली झालेली आहे. ठेपा वगैरे बघू शकताय कसा आहे कास वगैरे. मला किती दूध देते काय तिला 8 लिटर आहे. 8 लिटर दूध 2 टाइम 4 लिटर दूध आहे. ह्याला किती सोडताय वासराला दूध एक सर सोडतोय एक सोडून 8 लिटर दूध काढताय. काय किंमत सांगताय ही दिली आता केवढ्याला दिली हो ही 75 दिली. 75 ला व्यवहार झाला. शिल्लक आहे का दाताला नाही आता जुळले काय शिकवणीतली आपली अशीच शिकवणीतली शिकवणीतली गाडी गोंगड्या वासरू काढल्यावर पळते मागे वासरू काढलं मागे पळते. पलीकडली तुमचीच आहे आपली ती बी खाली झालेलं दिसते. खाली झाली. काय सांगताय त्याची किंमत इकडे 65,000 किंमत सांगताय. आणि कितीपर्यंत मागते ती काय तिला मागतील 55 55 किती आलं तर सोडायचे 60 आता सोडायची. काय जरा बाजार दिवस आहे का आज थोडा बाजार दिवस कशामुळं हा म्हणजे मागल्या बारीनं लय भयानक रेट सांगत होते. हीच मग 70-75 म्हणत होते. आता तुम्ही 65 सांगितले म्हणून विचारलं बरं का. कितीपर्यंत सुटली 60 ला देऊ. कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा 72 49 26 15 87. 1587 मालकाने नंबर दिलाय. कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साधून घेऊ शकता मित्रांनो. सांगोल्याच्या बाजारामध्ये एकदम टॉप क्वालिटी. तुमच्या द्या म्हशी गाव कुठला आहे मला धरमगाव. बर किती आणली तर मालक म्हशी तर 4 आहे ते आपले 4 म्हशी द्या मित्रांनो एकदम चांगले. ही कुठलं ब्रीड आहे हो ही धुळे धुळ्या बाजारात असते हा शर्मा. बर मग कशात मोरामध्ये येते का जाफराबादी कशात मोडते का हे माटच वेगळा ही माट वेगळा आहे. बर काय किंमत होईल हिची तरी बी 81 81 पर्यंत होईल. आपल्या भागात एक ती द्या होय बर. भरपूर चालते. भरपूर चालते द्या. दुधाला रेट असल्यामुळे घेते ती लोक. असं झालंय काय बरं काय रेंज मध्ये म्हशी मिळते तुमच्याकडे आता ही जाते 1,10,000 1,10,000 हा. पंढरपूर येते काही पंढरपूर आहे. बर कशा बोलीत देत आहे सड भांड हा 4 सड हा आणि भांड बांड ह्याच्या बोलीत देतात. दुधाच्या वगैरे बोलीत हा राहत दूध आहे ना. दूध दूध कसं असतं त्याच्या खाऊ घालण्यावर खाऊ घालण्यावरनं दूध असतंय. मालकाचं म्हणणं आहे अगदी बरोबर सांगितलंय मालकाने. कोणाला जर म्हशी खरेदी करायला असतील तर मालकांचा आपण नंबर देणार आहे. पंढरपुरी म्हशी असतील दुगल म्हशी असतील किंवा मुरा अशा संपूर्ण म्हशी तुमच्याकडे मिळतील. हा. हे 4 म्हशी आहेत आज मालकांकडे. कुणाला पाहिजे असेल तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या साहेब.
9881 हा 25 हा 99 हा 67 काय नाव आपलं आळगे पिंटू आळगे. पिंटो आळगे व्यापारी आहेत मित्रांनो आणि यांचं मंगळवेढा तालुक्यातील धर्मगाव गाव आहे. कुणाला जर पाहिजे असेल नक्की संपर्क साधून म्हशी घेऊ शकताय. सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट चालू आहे. आपण आता बाजारात जरा म्हशी जास्त आली त्या रेडा रेडी आलेत का बघूया आणि रेड्यांची माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूया. असं बघू शकता एकदम टॉप क्वालिटी मोठ्या मापाची म्हैस आहे मित्रांनो. इथं बघून घ्या कशी म्हैस आहे बघा. एकदम दिसायला वगैरे देखील एकदम माप मोठा आहे. म्हणजे दुधाची आणि त्याचे ब्रेड जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करू. जरा वेगळे वाटते म्हणून. कुणाकडले हो तुमचे कशात मोडती काय कशात जरा इकडे एक साहेब चमकी टाकलेली मालकाने बघून घ्या. कधी बेले बुधवार मराठी नहीं हिंदी आता है ठीक है. कब कितने बैट का है ये दूसरा बैट का. मिल्किंग कैपेसिटी क्या रहता है इसका मिल्क कैपेसिटी मिल्किंग कैपेसिटी दूध अभी 14 चालू आहे. 14-7 लीटर दूध आहे. ब्रीड कौन सा आता है इसका जाफराबादी मध्ये इथे मित्रांनो एकदम मोठ्या मापाचे राजकोटची म्हैस असं यांचं म्हणणं आहे. एकदम मोठ्या मापाचे आहे. बिका है अभी सेलिंग के लिए है. कितना है प्राइस इसका 4.5 लाख. 4.5 लाख मालकाने किंमत सांगितलेली आहे. 14 लिटर दूध आहे. बघून घ्या म्हशीच्या सडाच्या शिरा वगैरे बघून घ्या दुधाच्या. एकदम माप मोठा आहे. किती 20 लिटर दूध दिलं असं मालकांचं म्हणणं आहे. काय कमी जास्त होईल का हा होईल का? कितीपर्यंत सुटेल 4 आता 2.5-3 पर्यंत नाही 3च्या वरनं ठीक आहे. कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 63 666 हां 85 336. हां खाली काय आहे हे रेडी आहे. रेडीच आहे खाली म्हणजे अशीच म्हैस तयार होते अजून एक. होती. ठीक आहे धन्यवाद. तर जरा वेगळी म्हैस दिसल्यामुळं काढली बरं का. आपण बऱ्यापैकी व्यापाऱ्यांची किंवा शेतकऱ्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतोय. त्या म्हशी किंमत काय होईल कमेंट करून सांगा मित्रांनो. ज्यांना थोडाफार अनुभव आहे म्हशीतला त्याने. म्हैस चांगली मोठ्या मापाची होती. रेडा कोण आहे द्या तुमची आहे कशात येते दुगल आहे का हां राहू काय किंमत लावलं किंमत तुझी सांगतो 35. लय झाली किंमत साहेब. काय तर कमी जास्त होईल. किती जास्त नाही कमी किती होईल होईल काय तर बोलल्यावर सांगा. आता समजा एखाद्याला पहिजे 15-16 हजारापर्यंत मिळेल नाही किती 20 पर्यंत 20-25 25,000 आलं 20च्या पुढनं देणार तुम्ही. ठीक आहे. आता ही गाभण जायला किती दिवस बाकी दिला महिना 2 महिन्यात जाते. 2 महिने. आता पाऊस पडलाय थोडाफार आणि दात लावला नाही अजून. नाही लावला अजून. ठीक आहे. किती रेट आहे तुमच्या ही 2 आहे. हिची काय होईल तुझी 20 सांगतो. नाही खराब आहे राव रेडी खराब आहे जरा. द्यायची केवढं व्यापार आहे तुमचा व्यापार आहे केवढ्याला आणली होती ती आणली मी 11,000 रुपये. ही रेडी 11ला आणली आणि ही आणली केवढ्याला त्या आणतानाच आणली 18,000. हा त्यामुळे ही 20च्या वरनं हे 14-15 पर्यंत देत आहे. 2-3 हजार आलं तर देत आहे तुम्ही. मोबाईल नंबर द्या साहेब तुमचा. 96 89 55 45 25. ठीक आहे धन्यवाद. तर किती महिने रेडी बाया 2 वर्ष झाले. बरं पंढरपूर आहे का कसला आहे पंढरपूर बरं काय किंमत सांगताय 30,000. हा 30,000. चेहरावर करा ते 30,000 रुपये मालकाने किंमत सांडली. रेडी जरा बरी आहे. किती आलं तर सोडणार आहे दादा 20 आलं तर सोडणार. कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 7709 हां 99 91 90 हां 91 90. हां ठीक आहे धन्यवाद. कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे संपर्क साधून घेऊ शकताय. सांगोल्याच्या बाजारात रेड्या ह्या परिसरामध्ये मिळत असतात. कोणाला जर घ्यायचे असतील तर नक्की एकदा व्हिजिट करून बघा. सांगायच्या किमती वेगळ्या असते त्या मित्रांनो घ्यायच्या किमती वेगळ्या असते त्या. त्यामुळं बाजारात आल्यावर गडबड करू नका. प्रत्येकाला माझी हीच नम्र विनंती आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी आपण आलेलो आहे. ग्राउंड रिपोर्ट घेतोय तर सोडायला लागते दादा. गाव कुठला आहे सळे आंबचळे. बरं पंढरपूर आहे कशी पंढरपूर आहे. दाताला कशी आहे 2 दात आहे. दाताला 2 दात पहिल्यांदाच असेल. पहिल्यांदा किती दिवस राहिले तो बाकी किती आहेत 15 दिवस आहेत अजून. 15 दिवस आहे. अंदाज किती चालेल पहिल्यांदा पहिल्यांदा 9 लिटर चालेल 2 टायमात. 4 लिटर तर देईल का होय सर. किंमत काय सांगताय 1,10. 1,10,000. सोडाई किंमत काय सांगताय देऊ की हिशोबाने देऊ. आतनं होईल का होईल काय तर होईल. बसल्यावर आतनं होईल. होईल. मोबाईल नंबर द्या 76 66 76 66 60 60 20 22. 20 22. धन्यवाद भैया.
तर बघू शकता म्हैस चांगली आहे पहिल्या व्यताची त्यामुळे गिराईक पण भरपूर आहे म्हशीला. सांगोल्याच्या बाजारात आपण आलेलो आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला. नोट चालू झाली मित्रांनो त्या म्हशीला. आपण एक वैशिष्ट्य आहे ज्या बी म्हशीचा व्हिडिओ काढतो तिला नोट चालू होते बरं का. म्हणजे आतापर्यंत सकाळपासून ज्या ज्या म्हशी आपण घेतल्या त्याची नोट चालू झालेली आहे. तर बघू शकताय कसा बाजार भरला आहे. गर्दी भरपूर आहे बाजार. कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी आपण आलेलो आहे. बाजारात थोडा चिखल आहे आणि ग्राउंड रिपोर्ट पण चालू आहे आपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ इथं थांबूया. अजून काय व्हिडिओमध्ये बदल करायचा असेल तर देखील कमेंट करून घरच्या माणसासारखं फोन लावून किंवा मेसेज करून मला सांगू शकता. व्हॉट्सअपला नंबर असतो आपला 91 30 81 48 22. हा सांगोला बाजार या चॅनलचा नंबर आहे. डायरेक्ट मेसेज करून तुम्हाला काय आयडिया काय सजेस्ट असेल तर सांगू शकता. शेतकरी मित्रांनो कोणत्याही प्रकारचा मोबदला यूट्यूबच्या माध्यमातून जास्त पैसे मिळत नसतात. जाणकार ज्या कोण माणूस आहे त्यांच्यावर माहिती घ्या. फक्त आणि फक्त आवड छंद नाद ह्या गोष्टीसाठी आपण हा व्यवसाय हा मार्ग निवडलेला आहे. तर बऱ्यापैकी प्रतिसाद कमी असल्यामुळं कधी कधी वाटतं हे सगळं बंद करून टाकावं. पण ठीक आहे जे काही 4 लोक तरी आपल्यावर प्रेम करतात आणि प्रतिसाद देतात त्यांच्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करत राहू. त्यामुळं फक्त तुम्ही नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय ह्याचा खूप आनंद आहे. व्हिडिओ इथंच थांबूया. धन्यवाद.